नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर पिकांचा पीक विमा देणाऱ्या कंपन्या सुरुवातीला तो देण्यासाठी फारशा इच्छुक नव्हत्या, पण आता त्यांनी मागितलेल्या शेतकऱ्यांना आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा देण्यास सुरुवात केली। यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा विशेष कार्यक्रम सुरू झाला। त्याची किंमत फक्त 1 रुपया आणि अंदाज काय तर 171 लाख शेतकऱ्यांनी आधीच पैसे भरले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय नावाच्या सरकारी कार्यालयाने लोकांना सांगण्यासाठी संदेश पाठवले की 21 दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणी राहणाऱ्या शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा देतील। त्यांनी आधीच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी पैसे देण्यास सुरुवातही केली आहे। आतापर्यंत 3 लाख शेतकऱ्यांना त्यांनी पैसेही दिलेत। मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारने खूप मोठी रक्कम म्हणजे 1700 कोटी 73 लाख रुपये दिले। हा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तुटपुंजी रक्कम म्हणजे फक्त 1 रुपया भरला होता। मात्र त्यांनी दिलेले पैसे वाया जात असून त्याचा योग्य वापर होत नसल्याचे आता दिसत आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याचे पैसे हे मिळाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या बँक खात्यात पाहावे। पीक विम्याच्या 25% रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। भरपूर पाऊस झाल्याने आणि काही भागात पिकांचं नुकसान झाल्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही ताबडतोब खात्यामध्ये टाकण्यास सांगितलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, यामध्ये अहमदनगर जिल्हा आहे, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बीड, हिंगोली, अकोला, वर्धा, परभणी, जालना आणि बुलढाणा ही जी 11 जिल्हे आहेत, तर या 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटलेला आहे, परंतु काही शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।